राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचं काही दिवसांपूर्वी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं। आज खरं तर अजितदादा यांच्या अस्थि कलश या ठिकाणी रांजणगावमध्ये दर्शनासाठी आलेला आहे। माझ्यासोबत मानसिंग भैया आहेत। भैया, अजितदादा या ठिकाणी प्रचार सभेच्या निमित्ताने येणार होते, परंतु आता दादा न येता अस्थि कलश दर्शनासाठी आलेला आहे, काय भावना आहे? खरं तर आमच्या सगळ्या सारख्या छोट्या मोठ्या सगळ्या कार्यकर्त्यांना या विषयावरती बोलण्यासाठी आमच्याकडं कसल्याच प्रकारचा शब्दच आमच्याकडे नाहीये। जे अजितदादा येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये येऊन आम्हाला सगळ्यांना संबोधित करतील या बाबड्या आशेने ही जनता सगळी दादांची वाट पाहत होती आणि ह्याच जनतेला आज दादांच्या अस्थि कलशाचं दर्शन घ्यायला भाग पडलेला आहे। ही नियतीचा किती क्रूर आघात आज या जनतेवरती झालेला आहे याच्यातून दिसून येतं। संपूर्ण जनता ही अत्यंत दुःखित अंतकरणाने गेली 7 दिवस या सगळ्या दुःखातून जात आहे, हे आपण सगळे पाहत आहे। दादांना आदरांजली वाहणं सोडून आज आमच्या सगळ्यांच्या हातामध्ये दुसरं काही राहिलेलं नाही। आज अस्थि कलशाचं दर्शन घेत असताना प्रत्यक्षात असंच वाटत होतं की आम्ही सगळेजण दादांची वाट पाहतोय आणि दादा येतील, आम्ही दादांच्या घोषणा देऊ। परंतु दुर्दैव एवढं मोठं आहे की आज दादा नाही तर दादांच्या अस्थि दर्शनास आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे। हे आमच्या सगळ्यांसाठी फार मोठं दुर्दैव आहे। यातून महाराष्ट्राची, पश्चिम महाराष्ट्राची, विशेषतः पुणे जिल्ह्याची फार मोठी हानी झालेली आहे। ती भविष्यकाळामध्ये कधीही भरून निघणार नाही। सिंधुताई संकपाळ ज्येष्ठ समाजसेविका नेहमी सांगायच्या की या महाराष्ट्रामध्ये एखाद्या व्यक्तीला जर मोठं व्हायचं असेल तर त्याला मरावं लागतं। त्यांच्या म्हणीप्रमाणे आज आपले दादा आपल्यातून निघून गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राला आज दादांची किंमत त्या ठिकाणी कळालेली आहे। गेली 7 दिवस झाले आपण पाहतो की ज्या लोकांनी आयुष्यभर सातत्याने दादांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचा प्रयत्न केला, अशी लोक सुद्धा आज दादांच्या प्रतिमासमोर उभं राहून दादांना पुष्प अर्पण करून ढसाढसा रडताना आपण सगळेजण पाहत आहोत। याहून खऱ्या अर्थाने दादांची उंची किती मोठी होती हे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतंय। ही दादांसारखा नेता परत ह्या महाराष्ट्रामध्ये होणे नाही, ही आपल्या सगळ्यांची फार मोठी हानी झालेली आहे। तर दादांना श्रद्धांजली वाहण्यापलीकडे आज तुमच्या आमच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही। आज आम्ही सगळे या ठिकाणी पुरकू झाल्यासारखं आम्हाला सगळ्यांना वाटतं। खरं तर रांजणगाव असेल किंवा शिरूर तालुका असेल, या ठिकाणी अजितदादांचं विशेष प्रेम असायचं या भागावरती। तुम्ही सुद्धा सातत्याने वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं, विविध योजनांच्या निमित्तानं दादांकडे जायचात, कामं या ठिकाणी मंजूर करून आणायचात। वळसे पाटील साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्या माध्यमातून कसं पाहता? आता असे अनेक काम सांगायला गेलं तर दादांची पूर्ण दिवस सुद्धा पुरणार नाही, परंतु एकच उदाहरण देतो। आमच्या रांजणगावची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी दादांनी मंत्रालयामध्ये जवळपास 3 वेळा बैठका घेतल्या आणि अधिकाऱ्यांना एवढ्या स्पष्ट सूचना होत्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये रांजणगावची नळ पाणी पुरवठा योजना ही मंजूर करायची। बोड धरणामधून रांजणगावसाठी पिण्यासाठी पाणी आणायचं आणि त्यासाठी जवळपास दादांनी 70 कोटी रुपयाची योजना ही आमची मंजूर केलेली आहे। आता रांजणगावला पाणी तर प्यायला दादांच्यामुळे येणारच आहे, परंतु त्याचं उद्घाटन करण्यासाठी किंवा भूमिपूजन करण्यासाठी दादा मात्र या ठिकाणी येऊ शकणार नाही। याचं दुःख मात्र आमच्या रांजणगावकरांच्या मनामध्ये शेवटपर्यंत राहील, एवढीच भावना आजच्या या निवेदनाने व्यक्त करतो। एक शेवटचा महत्वाचा प्रश्न, खरं तर ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ही अशी अघटित घटना घडलेली आहे, काय याचा परिणाम जाणवेल का? आता ही जी घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। लोकांच्या मनामध्ये प्रचंड दादांच्या बद्दल सहानुभूती आहे आणि लोकांच्या मनामध्ये आज एकच आहे, सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे की घड्याळाला मत देऊन
दादांना शेवटची आदरांजली व्यक्त करायची आहे. ह्या भावनांनी सर्वसामान्य लोक आज दादांच्या विचाराच्या पाठीमागं ठामपणे उभी राहिलेली या ठिकाणी दिसून येत आहे. खर तर हे होते मानसिंग भैया पाचुनकर की ज्यांनी भावना व्यक्त करताना म्हटलंय की अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राची त्या ठिकाणी फार मोठी हानी झालेली आहे. महाराष्ट्र पोरका झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विश्वजित पोलेस, मी लक्ष्मण दातखळे, आपला आवाज रांजणगाव.